तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आता सकाळी मम्मी आणि दीदी मोबाईल घेऊन बसले तिथं आणि पप्पा सकाळी दुकानावरती गेले कामाच्या ठिकाणी. तर पप्पांनी त्यांचं काम चालू सकाळी होऊन जातं. तर आता मला पण जायचं आहे, थोडं काम करतो आणि गाडी पण आता थोडं खराब झाली. तर पप्पांना सांगतो आहे की गाडीचं ते कवर आहे ना, टाकी उच्च्यावरती कवर लावलं आहे ना, ते काढायचं आहे. पण पप्पांनी ते म्हणत आहेत थोडं थांब म्हणे. तर आता मी आज काढूनच टाकतो. पप्पांनी त्यांना सांगतो मी 20 रुपये लागतील ते काढायचे, कारण की टाके खराब झालं तर नंतर जास्त खर्च येऊन लागेल. पप्पांनी त्यांना आत्ताच सांगतो, मग ते कवर काढलं तर चांगलं होईल थोडं. तर आता काढत जातो पहिले. चालू मी कामाच्या ठिकाणी आणि पप्पा मस्त टेप लावून काम करतायत. काय पप्पा आता बनवायचं काम चालू केलं का? हे टेप कितीला घेतलं होतं पप्पा? मस्त आहे ना, 500 रुपयाला. आणि मी फाडलं बरं काही. मस्त केलं, चांगलं काम केलं ना. तेच काम मला जमतं. आणि पप्पा आज मला ते टाकीचं काढायचं आहे बरं का, कवर. हा, ते नंतर टाकी खराब होऊन जाईल पप्पा, नंतर जास्त पैसे लागतील. डिक्कीचं ना काढून घे. ते कारण की आता जर काय काय बसेल हो त्याच्यावरती, गजावट होऊन जाईल ना, त्याच्यामुळे धूळ बसून जाईल, नंतर खराब होऊन जाईल. ते ओल्यामुळे जास्तच येऊन जातं. मग नंतर ना पप्पा खूप पैसे लागतं म्हणे त्याला. हां, तरी 10,000 लागतील म्हणे. टाकीच बदलावं लागतं म्हणे. एवढं लागतं का काय लागतं ते काही माहीत नाही, पण ऐकलं आहे बा जास्त खर्च लागतं. मी बी गोल करू का? हां, कुठं बसू मी? इकडनं बस. इकडे जागा बनव तुला. So we're something out together. All the nights we got together. She must come and dance together. I'm not gonna leave her. तर आता मम्मी आणि दीदी डबा घेऊन आलेत. तर पोळी आणि भाजी आणले आणि आता पप्पा ते पण जेवायला बसलेत. आता जेवण करू परत पप्पा ते बनवायला बसणार आहेत ना हो बाबा. आणि मी नाही बसणार बरं का, आता मला ते व्हॉइसवर करायचं आहे. नाही हो, मिनी ब्लॉगिंग व्हॉइसवर करायचं आहे. तर आता मयूर आला आहे, त्याच्या सायकल हवा मारायला. काय लागलं? काय लागलं? बेल्ट. कोणतं बेल्ट आहे? कमरचं बेल्ट. वा, एक नंबर बेल्ट आहे बरं का. आणि हवा चढत नाही याच्या टायरमध्ये. जोरात मार ना. नाही मयूर, पंप खराब आहे, ते जुने आहे ना पंप. जास्त होते काय रे? अरे ते माझी सायकल आहे. हां, सोपं आहे का? माझी सायकल पण हा सोडून देते नंतर. एवढी मस्त सायकल आहे राव. ब्रेक पण नाही बरं का सायकलीला, तसंच चालवतो. तर जास्त तर मी सायकल चालवतो नाही. तर आता मी याच्या सायकलला हवा मारून देतो, केव्हा चालू ह्या. So what's up and out there? I shall try to love her, and I hope this year together. बरं हा नाही चढायचं यार. हे पाय ना, एवढं चढले पाय. तू ना फाटावरती जाऊन हवा मारून दे. नाही, तुझ्यासारखंच पंप पण नकली. तर आता मी जे मिनी ब्लॉगिंग वॉइसवर करत होतो ते फायनली झाले. तर आता मग दीदी सांगते की आपण गावात जाऊ. तर आता मी गावात जातो घरी. पप्पा आम्ही जातो बरं का. तुम्ही काय करताय आता? हो का. तर आता मी आलोय घरी आणि इथं खूप कपडे वगैरे पडले आहेत. आता हे सगळं मी आवरते व्यवस्थित. आहे पाहिजे इकडं सगळं कपडे ठेवले. कसंच ठेवतात ते पण, हे फॅन वगैरे. आणि इथं हे धूळ पा किती आहे, हे पा किती धूळ आहे. आता हे सगळं पुसून घेतो मी व्यवस्थित. All the nights we'll be together. Oh my love, can't you see yourself on my side? No surprise. फायनली गाईज माझं आवरणं झालंय. तर एकदम व्यवस्थित आवरले आता मी. We're partners
सगळे दीदीचे परफ्यूम आहेत, फक्त इथून हे मम्मीचं आहे. तर मम्मी मला देते आणि दीदी मला हात पण नाही लावू देत त्याच्या परफ्यूमला, तिचं हे सगळं. आणि मी काही परफ्यूम वगैरे जास्त हे नाही वापरत नाही, कारण की बिगर कामाचे मलाच खायला पैसे पुरत नाही. बिगर कामाचे परफ्यूम कापर घ्यायचे. तर हे मम्मीचं आहे आणि मी हेच मारतो परफ्यूम. मस्त आहे पण एक नंबर. केव्हा पण जायचं असलं तर मी हेच यूज करतो. कुठं कळवणला वगैरे, काल कळवणला गेलो होतो मम्मी आणि मी. आता आपला जनक भाऊ आलाय. जनक भाऊ कुठे मेला, मी कुठे गेला फिरत होतो. हा का. तर आता तो जनक याच्यासाठी आलाय, हे लावायचं आहे. आम्ही 1-2 टाईम ट्राय केलं होतं, लागलं पण होतं पण ना पडून जात होते. आता जनकने हेमसेल आणलंय ना रे, हे बा त्याच्यासारखंच दिसतंय. नाही रे याच्यासारखं नाही रे त्याचा कलर सेम. तू पाय एकदम मॅच करस तुझा कलर. आणि आम्ही खरं तर रवजी गावात आम्ही आयराणी बोलतो आणि मी ब्लॉगिंगसाठी मराठी बोलतो. बरं चल आवर कर ना. काय पाहतोय, कशासाठी आणलं तुला? संध्याकाळचे 7 वाजत आले आणि आता मी जेवण करतोय. आमचं जेवण थोडं लवकरच असतं. मम्मीने आता खिचडी बनवले आणि पप्पा ते पण आले होते लवकरच आज. एक नंबर. मस्त आहे का? मला आवडेल का? आवडेल ना? हा का. दीदी मला एक ते वेगळं आहे का? अंडा खिचडी आणि तुमचे ते मला नाही चालणार. आणि तुमचं वेगळं आहे का? ह्याचे हेच आहे ना. अंडा तर खिचडी. आपण जेवण करतो. हा का. काय मग तूच काय, आम्हाला चालत नाही. तर आता माझं एकदम पोटभर जेवण झालं आहे, कारण की आज माझं फेवरेट डिश म्हणजेच खिचडी. मला खिचडी खूप आवडतं, मला आणि दीदीला. दीदी तर एवढं खात नाही पण मला खूप आवडतं खिचडी. आणि आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करू. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब. तोपर्यंत बाय बाय.